आंदोलनाला बसलेले आहेत. सरकार कुठेतरी कमी पडलं का त्यांच्याशी चर्चा करायला? कारण गेल्या 10 महिन्यांचे काही अपेक्षित त्यांना प्रतिसाद दिला गेला नाही असं त्यांचं मत. सरकारशी त्यांच्या चर्चा चालू होत्या. मधल्या 10 महिन्यामध्ये सरकारने काय केलं, काय नाही याची माहिती सरकार त्यांना देईल अशी अपेक्षा आहे. मनोज जरांगेंचं समाधान सरकारने करायला हरकत नाही. आता त्या पद्धतीनं सध्या तरी सरकारमध्ये बसलेले लोक आता बोलत आहेत. त्यामुळे मनोज जरांगेंचं ते समाधान करतील अशी अपेक्षा आहे. काही धोरणात्मक निर्णय घ्यावे अशा अपेक्षा जरांगे पाटील करतायत. मंत्रालय स्थापन करावं म्हणतात. सध्या विधान मराठा परिषदेची ओबीसी मंत्रालय. आचारसंहिता लागलेली विधान परिषदेची या पार्श्वभूमीवर शक्य वाटतं. मी काय त्याच्यात जास्त तपशीलवार आता आचारसंहिता असल्यामुळे बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही. पण ह्या सगळ्यामुळं ओबीसी समाज आता पुन्हा एकदा आक्रमक होतोय. जर मराठा ओबीसी मंत्रालयाच्या संदर्भात ज्या काही चर्चा आहेत तर तसे काही भूमिका घेतली गेली तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल अशा पद्धतीची भूमिका आता ओबीसी समाजांच्या नेत्यांकडून घेतली जाते. कुठेतरी हा संघर्ष ओबीसी मराठा या सगळ्यामुळे वाढतोय असं दिसतं. खरं म्हणजे वाढता कामा नये आणि संतुलन ठेवूनच निर्णय व्हायला पाहिजेत. ओबीसी समाजालाही दुखावणं योग्य नाही. पण मराठा समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न जरांगे मांडतायत तर त्याचाही सरकारने काय कमिटमेंट पूर्वी केले त्या आम्हाला माहीत नाही. त्यामुळे कमिटमेंट केल्या असतील तर त्या पूर्ण सरकारने कराव्यात. पण उपसमिती काम करते का किंवा कागदोपत्री समिती दिसते, काय वाटतं? कारण सकाळी रामदास आठवले यांनी देखील एक खंत व्यक्त केली. जी समिती नेमली गेली आहे त्यांनी सर्व समाजाच्या नेत्यांशी चर्चा करायला हवी होती या समितीनं. ती केली नाही. वेळेत जर ती केली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं देखील म्हणणं. बघू आता काय होतंय. प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश झालेला आहे. काय सांगाल त्या असं मी पद्धतीने? ऐकलं मगाशी. माझी काय त्यांची संपर्क नाही आहे. खरं म्हणजे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे समाज सगळ्यांना धक्कादायक आहे. तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात घेऊन असं मला वाटतं. पण अजूनही भाजपमध्ये इनकमिंग भाजपनं सुरूच ठेवल्याचं दिसतंय. अजूनही का मग गरज भासते? एवढी सत्ता महायुतीची असताना किंवा भाजपचे आमदार इतके आहेत, इनकमिंगची गरज का वाटते अजूनही भाजप? तुम्ही मला का विचारताय? त्यांना विचारा. मला काय माहिती. तनपुरे यांनी सुप्रियाताईंची देखील देखील भेट सकाळी घेतलेली असं कळतंय. मला माहित नाही भेट घेतली किंवा नाही. माझा संपर्क नाही त्यांच्याशी. साहेब अजित पवार रायगड रत्नागिरीसाठी सुद्धा आता महेंद्र जावे यांच्या कन्येनं अर्ज भरला. बंडपुरी कुठंतरी नाही आता अर्ज भरणं वेगळं आणि अर्ज ठेवणं वेगळं. त्यामुळे ठेवेपर्यंत बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. नाही, पण सोलापूरमध्ये देखील एक अर्ज भरला गेलेला आहे. महायुतीमध्येच मग या अंतर्गत स्पर्धा सुरू झालेली आहे असं वाटतंय का? मग कारण ज्या पद्धतीनं अर्ज भरणं आणि मग तो माघारी जरी घेतला तरी मग भरणं म्हणजे मग हा दबाव तंत्राचा भाग दिसतो. काय शेवटी काय आहे, सत्ता असली की नाही की सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होऊन जातात. त्यामुळे 9 तारखेला विड्रॉल 9 तारखेला आहे मला वाटतं. किती तारखेला विड्रॉल कधी जेव्हा असेल त्या दिवशी जे चित्र आहे ते खरं चित्र. पण ही एक